ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत तंत्र शिक्षण ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि भूमिका या विषयावर. सर, ब्रेकवर जाण्याआधीच आपलं डिस्कशन झालेलं की भरमसाठ संस्था निर्माण झाल्या ज्या तंत्र शिक्षणाचं शिक्षण देतात. पण सर, एवढ्या सगळ्या संस्थांमुळे तंत्र शिक्षणाचा दर्जा खालावत चालला असं बोललं जातं. तुमचं काय मत आहे? जर दर्जा खालावत असेल तर बाहेर येण्यासाठी सर काय करावं? आपण आधी तंत्रशिक्षणाचा दर्जा खालावला आहे याबाबतशी मी सहमतच आहे. एक 5 वर्षापूर्वी उस्मानाबाद येथील एका तंत्रज्ञांच्या निरीक्षणासाठी गेलो असताना तिथं 3rd इयर मेकॅनिकल चालू होतं, पण त्या संस्थेत एकही लेथ मशीन उपलब्ध नव्हती. 3rd इयर सिव्हिल इंजिनिअरिंग चालू होतं, तिथं एकही डम्पी लेवल किंवा थेरोलाईट साधनसामुग्री उपलब्ध नव्हते. आणि आम्ही तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना टोटल स्टेशन हे एक अद्ययावत यंत्र आहे सर्वेइंगचं, त्याच्यावरती प्रॅक्टिकल्स करणं अपेक्षित करतो. CNC मशिनिंग ह्यावरती डिप्लोमाच्या मुलांना प्रचंड जॉब्स आहेत. त्या संस्थेत जर लेथ मशीनच नसेल तर CNC लेथचा प्रश्नच येत नाही. ती 15 लाखाची 20 लाखाची मशिनरी आहे. त्यामुळं शिक्षणाचा दर्जा निश्चितपणे खालावलाच आहे. पण अशा संस्थेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, ह्याच्यापेक्षा दुसरं अजून चांगलं त्याला सोल्युशन काही असणार नाही. किंबहुना जर समजा आपल्याला संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तर त्या संस्थेचं रेकॉर्ड आपण पाहणं आवश्यक आहे. आपण स्वतः तिथे 4-5 संस्था निश्चितपणे पाहाव्यात. तिथे कोणती सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही याचाही विचार करावा. एक इंजिनिअरिंग कॉलेज चालू करायचं असेल तर किमान 20 कोटी रुपये संस्थेला लागतात, उभं करण्यासाठी लागतात. पॉलिटेक्निकला 15 कोटी रुपये लागतात. मग संस्थाचालक हे काही प्रत्येक पैसा काही खिशातनं टाकत नाही, काही लोन घेऊन, काही जमा करून. आणि संस्थेचा सगळ्यात जास्तीचा खर्च जो असतो तो शिक्षकांचा पगार आहे. या सगळ्या कारणामुळं आणि विद्यार्थी संख्या कमी होत आहे. ग्रामीण भागातील संस्थेची परिस्थिती चांगली नाही आहे. संस्था डबघाईला आलेल्या आहेत. त्या चांगला पगार देऊ शकत नाहीत, चांगले शिक्षक टिकवून ठेवू शकत नाहीत. मला असं वाटतं की मी पॉलिटेक्निकमध्ये काम करतो आहे, मागच्या 25 वर्षापासून प्राचार्य म्हणून काम करतो आहे. त्याच्यामुळं MSBT आमचं जे परीक्षा मंडळ आहे त्यांनी अकॅडमिक मॉनिटरिंग असं एक दरवर्षी निरीक्षण ठेवलेलं आहे. त्याच्यामधनं आम्ही संस्थेत कोणत्या त्रुट्या आहेत त्या त्यांना दाखवून देतो. हे एक फार चांगली मॉनिटरिंग सिस्टीम MSBTने डेव्हलप केलेली आहे. ती विद्यापीठांनी अंमलात आणावी असं माझं एक प्रामाणिक मत आहे. दुसरं, जसं आपण शिक्षकांसाठी जसं D.Ed B.Edचं ट्रेनिंग आपण देतो बाकी BA B.Com शिक्षकांसाठी, तसं इंजिनिअरिंगमध्ये कोणतंही ट्रेनिंग नसतं. डायरेक्टली BE केलं किंवा ME केल्यानंतर तो शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतो. पण ह्याच्यात इनप्लांट ट्रेनिंग किंवा इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम फेज 1 फेज 2 असा एक प्रोग्राम राबवतं. तो करणं आवश्यक आहे. तर तो जास्ती प्रमाणात करावा आणि त्याचा कालावधी पण वाढवावा, ज्याच्यामुळं शिक्षकांना आपण विद्यार्थ्यांना कसं शिकवावं ह्याचं ज्ञान मिळेल. यामुळेच फक्त तंत्र शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो. विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यात इंटरेस्ट घेण्यासारख्या बाबी अशा आहेत की त्यांनी ही तंत्रशिक्षण हे पूर्ण प्रॅक्टिकल्सवरती अवलंबून आहे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल स्वतः करणार नाहीत, त्याचे बारकावे लक्षात घेणार नाहीत, तोपर्यंत आपण चांगला अभियंता कधीही होणार नाहीत. त्याच्यामुळे जिथं प्रॅक्टिकल्स होत नाहीत तिथं जर विद्यार्थ्यांनी फोर्स केला तर निश्चितपणे प्रॅक्टिकल्स होऊ शकतात. कारण 80% तरी सुविधा ह्या कोणत्याही संस्थेत उपलब्ध आहेत. 100% नसतील तर 80% ह्या सुविधा निश्चितपणे उपलब्ध आहेत. पण त्याचा वापर होत नाही. त्याचा वापर करून घ्यायचं हे प्राचार्याचं काम आहे. मी प्राचार्य म्हणूनच बोलतो आहे. शिक्षकांचं काम आहे. पण हे दोघं जर करत नसतील तर विद्यार्थी फीस भरून तुम्ही त्या संस्थेत प्रवेश घेतला आहे, तुमचा तो हक्क आहे की ते प्रॅक्टिकल तुम्ही करून घ्यावेत. जर होत नसतील तर त्याची कंप्लेन करावी. आणि आपण चांगला अभियंता व्हायचा असेल तर प्रॅक्टिकल केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच सर, पण एवढं शिक्षण घेऊन जर चांगला इंजिनियर बनला तर तो जास्त बाहेर जाणं प्रेफर करतो देशाचा. मग त्याचा आपल्या देशावर कितपत विकासावर परिणाम होतो? आपण ब्रेन ड्रेनबद्दल बोलतात, हा वादाचाच विषय आहे. पण ह्याचा जर पॉझिटिव्ह विचार जर आपण केलात तर काही आपले चांगले अभियंते बाहेर जात आहेत, ते चांगलं कमवत आहेत. म्हणूनच परकीय गंगाजळीत आपल्याकडे भरमसाठ वाढ झालेली आहे. आजच्याच वर्तमानपत्रात मी वाचलं की रेकॉर्ड ब्रेक परकीय गंगाजळी आपल्याकडे जमा झालेली आहे. जे अतिहुशार आहेत, ज्यांना अधिकच्या संधी बाहेर दिसतात ते जाणारच. त्यांना आपण कोणत्या परिस्थितीत थांबवू शकत नाहीत. आणि पॉझिटिव्ह घेऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकच्या सुविधा भारतात उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्या काही प्रमाणात आपण करून देऊ शकतो. पण जसं अमेरिकेचं NASA आहे, त्यांनी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या आपल्या इस्रोला
त्या प्रमाणात शक्य नाहीत. त्याच्यामुळं काही लोकांनी जरी बाहेर जाऊन नाव कमवलं तरी ते आपल्या देशाचंच नाव कमवतात. ते भारताच्या गंगाजळीतच त्यांचा वाटा आहे. मला असं वाटतं की ह्याला आपण पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. नक्कीच सर. सर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की आजचा आपला विषयच आहे तंत्रशिक्षण ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि भूमिका. मग सर तुमच्या मते विद्यार्थ्यांची काय जबाबदारी असायला हवी आणि काय भूमिका असायला हवी? मी आत्ताच सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी नियमित कॉलेज करणं आवश्यक आहे. आज विद्यार्थ्यांचं ट्युशन्सवरती अधिकचा भर आहे. वर्गात चांगलं शिकवलं जात नाही म्हणून मुलं ट्युशन्सला जातात. मुलं नियमित येत नाहीत म्हणून शिक्षक चांगले शिकवत नाहीत. ही एक लिंक आहे. मला असं वाटतं की चांगल्या शिक्षकांनी जर मनावरती घेतलं तर ही ट्युशन संस्कृती आधी बंद होईल. कारण ट्युशन संस्कृतीमध्ये आपण MPSC होऊ शकतो, UPSC होऊ शकतो, चांगला इंजिनियर निश्चितपणे होऊ शकत नाहीत. कारण तुम्ही प्रॅक्टिकल्स करणं आवश्यक आहे. म्हणून प्रॅक्टिकल्स मी पूर्वी आपल्याला सांगितलं की प्रॅक्टिकल्सवरती विद्यार्थ्यांचा पूर्ण भर पाहिजे. तसंच बऱ्याच संस्थांमध्ये जर्नल्स, नामांकित नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्स आहेत, ते विद्यार्थ्यांनी वाचणं आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी पर्सनल डेव्हलपमेंटवरती जास्ती लक्ष देणं आवश्यक आहे. विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न, ज्याला आपण वर्सटाईल असं म्हणू, तो होणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सेमिनार्स, कॉन्फरन्स ह्याच्यात भाग घेणं आवश्यक आहे. हे डिप्लोमा स्तरावरती, डिग्री स्तरावरती, PG स्तरावरती प्रत्येक इंजिनियर्सना या गोष्टी आवश्यक आहेत असं मला वाटतं. तसंच विद्यार्थ्यांनी लेटेस्ट टेक्नॉलॉजीसुद्धा आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि डिप्लोमाला असो किंवा डिग्रीला असो प्रोजेक्ट्स असतात. आजकालचा ट्रेंड विद्यार्थी रेडीमेड प्रोजेक्ट्स घेऊन सबमिट करतात. तो न करता इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या काही प्रमाणात तुम्ही पूर्णपणे सोडवू शकणार नाहीत, पण 1-2% जरी तुम्ही सोडवल्यात तरी इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट हाच या विद्यार्थ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठीचा मार्ग आहे. त्याच्यामुळे त्यांना चांगली नोकरी मिळणार आहे. नक्कीच सर. डिग्री आणि डिप्लोमा याविषयी तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण सध्या शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.